पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा महाराष्ट्राचा रिझल्ट लागलेला आहे आणि पहिली लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे आणि भरपूर मुलांचे वारंवार एकच कमेंट होती की सर हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट कुठं पाहायची. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व लिस्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्व डिव्हिजनची लिस्ट या ठिकाणी दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे की पहिला लिस्टचा कटाप या ठिकाणी किती गेला याबद्दल. अहमदनगर डिव्हिजन तुम्ही बघू शकता, या ठिकाणी UR कॅटेगरीचं 98 पर्यंत सिलेक्शन झालं आहे. SC कॅटेगरी 95, ST कॅटेगरी 95, PWD त्या 97 आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरी 99. त्यानंतर अकोला डिव्हिजन आहे. अकोला डिव्हिजनचा जो कटाप गेलेला आहे UR कॅटेगरी 97 कटाप गेलेला आहे. अकोला डिव्हिजनमध्ये जर आपण पाहिलं तर ST कॅटेगरी 95, UR कॅटेगरी 98, EWS कॅटेगरी 97 आणि OBC कॅटेगरी 98 पर्यंत गेला आहे. SC कॅटेगरी 98 गेलेला आहे. त्यानंतर अमरावती डिव्हिजन आहे. अमरावती डिव्हिजनचा जो कटाप गेला हा सुद्धा एकदम हाय गेलेला आहे. तर पहा UR कॅटेगरीचा 96 पर्यंत, ST कॅटेगरी 93, SC कॅटेगरी 98, UR कॅटेगरी 98, EWS कॅटेगरी 94, OBC कॅटेगरी 97 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजनगर डिव्हिजन आहे. UR कॅटेगरीचा 99 पर्यंत गेलेला आहे, 98 पर्यंत गेला आहे. SC कॅटेगरीचा 99 गेला आहे. OBC कॅटेगरीचा सुद्धा 99 गेला आहे. EWS कॅटेगरीचा 98 गेलेला आहे. OBC कॅटेगरीचा 99 गेला आहे. EWS कॅटेगरी 97 पर्यंत गेला आणि SC कॅटेगरी 99, ST कॅटेगरी 92 पर्यंत गेलेला आहे. बारामती डिव्हिजनचा जर आपण पाहिलं तर EWS कॅटेगरीचा 95, UR कॅटेगरी 97, EWS कॅटेगरी 95. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बीड डिव्हिजनचा पहा, OBC कॅटेगरीचा 98 वर गेलेला आहे. UR कॅटेगरी 98, ST कॅटेगरी 93, PWD 91, ST कॅटेगरी 92, SC कॅटेगरी 96, EWS कॅटेगरी 97. भुसावळ डिव्हिजनला आपण पाहिलं तर UR कॅटेगरीचा 100 पैकी 100 गेला आहे. SC कॅटेगरी 93, ST कॅटेगरी 92, UR कॅटेगरी 94, OBC कॅटेगरी 95, PWD चा 90 पर्यंत गेलेला आहे. भुसावळ डिव्हिजन OBC कॅटेगरी 96, PWD 90 पर्यंत गेला. EWS कॅटेगरी 93, SC कॅटेगरी 92, UR कॅटेगरी 94, OBC कॅटेगरी 95 पर्यंत गेला आहे. आणि बुलढाणा डिव्हिजनला तर आपण पाहिलं SC कॅटेगरी 97, UR कॅटेगरी 96, OBC कॅटेगरी 96, EWS कॅटेगरी 95, OBC कॅटेगरी 100 आणि UR कॅटेगरी 98, ST कॅटेगरी 94. त्यानंतर पहा चंद्रपूर डिव्हिजनचा कटाप थोडाफार कमी गेला आहे. OBC कॅटेगरी 97, UR कॅटेगरी 98, ST कॅटेगरी 92, EWS कॅटेगरी 100. त्याचबरोबर तुम्ही खाली या ठिकाणी बघू शकता, त्या तुमचं नावसुद्धा या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल तर खाली जर आपण पाहिलं तर कटाप कमी गेलेला आहे. बघा तुम्ही या ठिकाणी UR कॅटेगरी 94, त्याचबरोबर OBC कॅटेगरी 98, SC कॅटेगरी 95, EWS कॅटेगरी 98. त्यानंतर UR कॅटेगरी 99 पर्यंत सुद्धा गेलेला आहे. त्यानंतर धुळे डिव्हिजनला तुम्ही बघू शकता, या ठिकाणी धुळे डिव्हिजन UR कॅटेगरी 99 गेलेला आहे. EWS कॅटेगरी 96 गेला आहे. SC कॅटेगरी 93 गेलेला आहे. SC कॅटेगरी 93 गेलेला आहे आणि PWDचा जो कटाप हा 90 वर गेलेला आहे फक्त धुळे डिव्हिजनचा. त्यानंतर तुम्ही बघू शकता गोवा डिव्हिजन आहे. गोवा डिव्हिजनचा EWS कॅटेगरी 93, UR कॅटेगरी 95, ST कॅटेगरी 94, PWD 82 वरच गेलेला आहे फक्त आणि OBC कॅटेगरी 94 पर्यंत गेलेला आहे. ST कॅटेगरी 90 पर्यंत गेला. ST कॅटेगरीचा सुद्धा कमी गेलेला आहे या ठिकाणी गोवा डिव्हिजनचा. जळगाव डिव्हिजनला पहा SC कॅटेगरी 92 गेला आहे. त्यानंतर पहा खाली जळगाव डिव्हिजन पहा OBC कॅटेगरी 95, UR कॅटेगरी 96, ST कॅटेगरी 93, OBC कॅटेगरी 94 आणि SC कॅटेगरी 92 पर्यंत गेला आहे. कराड डिव्हिजनचा पहा OBC कॅटेगरी 93, UR कॅटेगरी 94, त्यानंतर ST कॅटेगरी 89, PWDC 90 पर्यंत गेला आहे. EWS कॅटेगरी 95 गेला आहे. ST कॅटेगरी फक्त 88 वर गेलेला आहे कराड डिव्हिजनचा. तर कराड डिव्हिजन सुद्धा कमी गेलेला आहे. कोल्हापूर डिव्हिजन तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर हा कोल्हापूर डिव्हिजनचा UR कॅटेगरीचा 98-97 पर्यंत गेलेला आहे. SC कॅटेगरी 95. त्यानंतर पहा OBC कॅटेगरी 97 गेला आहे. ST कॅटेगरी 95, SC कॅटेगरी 96 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर मालेगाव डिव्हिजन पहा ST कॅटेगरी 95, OBC कॅटेगरी 95, UR कॅटेगरी 94 आणि EWS कॅटेगरी 91 गेला आहे. SC कॅटेगरी 96, PWD 85 वर गेला फक्त आणि OBC कॅटेगरीचा जर पाहिलं 95 पर्यंत आणि SC कॅटेगरीचा 93 पर्यंत गेलेला आहे. मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन SC कॅटेगरी 95, PWB फक्त 84 मार्कावर, SC कॅटेगरी 95, UR कॅटेगरी 95. त्यानंतर नागपूर सिटी डिव्हिजनला जर पाहिलं ST कॅटेगरी 95, PWD
90पर्यंत, यू आर कॅटेगरी 98, ओबीसी कॅटेगरी 96 आणि एस टी कॅटेगरीचा 92पर्यंत गेलेला आहे. नागपूर मोफसुलला पहा, नागपूर मोफसुलला यू आर कॅटेगरीचा 95, ई डब्ल्यू एस कॅटेगरी 92 आणि ओबीसी कॅटेगरी 95, एस सी कॅटेगरी 95, ओबीसी कॅटेगरी 96 आणि यू आर कॅटेगरी 95पर्यंत, ई डब्ल्यू एस कॅटेगरी 95पर्यंत गेलेला आहे, एस टी कॅटेगरी 92पर्यंत गेला आहे. नांदेड डिव्हिजनला पहा, नांदेड डिव्हिजनचा हर वेळेस जे कट ऑफ हायफाय जात असते, जास्त हाय जाते. यू आर कॅटेगरीचा 99पर्यंत गेला आहे, ई डब्ल्यू एस कॅटेगरी 97, एस टी कॅटेगरी 95, ओबीसी कॅटेगरी 97, एस सी कॅटेगरी 100 आणि यू आर कॅटेगरी 96, पी डब्ल्यू बीचा जो 88पर्यंत गेलेला आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नाशिक डिव्हिजन आहे. नाशिक डिव्हिजनचा जो कडाप आहे यू आर कॅटेगरी 96, पी डब्ल्यू डी 90वर, यू आर कॅटेगरी 95, ओबीसी कॅटेगरी 99, एस सी कॅटेगरी 95, ई डब्ल्यू एस कॅटेगरी 94 नाशिक डिव्हिजनचा. त्यानंतर नवी मुंबई डिव्हिजन आहे. नवी मुंबई डिव्हिजन एस टी कॅटेगरी 92, यू आर कॅटेगरी 97, एस सी कॅटेगरी 95, पी डब्ल्यू डी 88 आणि यू आर कॅटेगरी 95 गेलेला आहे. त्यानंतर उस्मानाबाद डिव्हिजन आहे. उस्मानाबाद डिव्हिजन यू आर कॅटेगरी 99, एस सी 99, ई डब्ल्यू एस कॅटेगरी 97, ओबीसी कॅटेगरी 99, ई डब्ल्यू एस कॅटेगरी 97, पी डब्ल्यू डी ए 90चा गेला आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे पालघर डिव्हिजन तुम्ही बघू शकता. पालघर डिव्हिजन एस सी कॅटेगरी 96, यू आर कॅटेगरी 93, ओबीसी कॅटेगरी 94. त्यानंतर पहा ओबीसी कॅटेगरी 95, एस सी कॅटेगरी 94 गेलेला आहे आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरी 92पर्यंत सुद्धा गेलेला आहे. तर बघू शकता तुम्ही किती कमी या ठिकाणी गेला. आणि पंढरपूर डिव्हिजन आहे. पंढरपूर डिव्हिजन एस सी कॅटेगरी 97 गेलेला आहे, ई डब्ल्यू एस कॅटेगरी 95 गेलेला आहे, यू आर कॅटेगरी 100, ओबीसी कॅटेगरी 96, एस सी कॅटेगरी 97. परभणी डिव्हिजन आहे. परभणी डिव्हिजन यू आर कॅटेगरी 97, एस सी कॅटेगरी 95, ओबीसी कॅटेगरी 98, एस सी कॅटेगरी 99, यू आर कॅटेगरी 98, ई डब्ल्यू एस कॅटेगरी 97, एस सी कॅटेगरी 95, पी डब्ल्यू डी 96पर्यंत गेलेला आहे. पुणे सिटी ईस्ट डिव्हिजन ई डब्ल्यू एस कॅटेगरी 97, ओबीसी 97, ई डब्ल्यू एस 96, ओबीसी 96, यू आर कॅटेगरी 97, ओबीसी कॅटेगरी 96. त्यानंतर एस सी कॅटेगरी 97पर्यंत गेला. पुणे मोफसूल. पुणे मोफसूलमध्ये पहा ओबीसी कॅटेगरी 98, एस सी कॅटेगरी 94, ओबीसी कॅटेगरी 95, ई डब्ल्यू एस कॅटेगरी 95 आणि त्याचबरोबर पी डब्ल्यू डी बीचा तो गेला 88पर्यंत. रायगड पहा, रायगड डिव्हिजन एस सी कॅटेगरी 95, ई डब्ल्यू एस कॅटेगरी 96, यू आर कॅटेगरी 95, एस टी कॅटेगरी 94, ओबीसी कॅटेगरी 95, पी डब्ल्यू डी 81पर्यंत सुद्धा गेलेला आहे. तर 81 वाले विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे रायगड डिव्हिजनमध्ये. बघू शकता पी डब्ल्यू डी कॅटेगरीचा. त्यानंतरचं आपण पाहिलं या ठिकाणी खाली. तर पहा त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रत्नागिरी डिव्हिजन आहे. रत्नागिरी डिव्हिजन एस सी कॅटेगरी 94, यू आर कॅटेगरी 96, ई डब्ल्यू एस कॅटेगरी 94, ओबीसी कॅटेगरी 95 आणि त्याचबरोबर पहा यू आर कॅटेगरी 95, ई डब्ल्यू एस कॅटेगरी 94 गेलेला आहे, ओबीसी कॅटेगरी 94 गेलेला आहे, एस टी कॅटेगरी 93 गेला आहे, एस सी कॅटेगरी 94पर्यंत गेला रत्नागिरी डिव्हिजनचा. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे रत्नागिरी डिव्हिजन तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर मिरज डिव्हिजनचा जो कडाप आहे, मिरज डिव्हिजनचा सुद्धा कडाप थोडाफार कमी गेला आहे. यू आर कॅटेगरी 93 गेलेला आहे. त्याचबरोबर जे ई डब्ल्यू एस कॅटेगरी 88, ई डब्ल्यू एस कॅटेगरी 94, ओबीसी कॅटेगरी 93. त्यानंतरचा भुसावळ डिव्हिजन आहे. भुसावळ डिव्हिजन यू आर कॅटेगरी 92 गेलेला आहे, ओबीसी कॅटेगरी 93 गेलेला आहे. त्यानंतर एस सी कॅटेगरी सांगली डिव्हिजनचा 94 गेला आहे, ई डब्ल्यू एस कॅटेगरी 95 गेला आहे, एस टी कॅटेगरी 95, पी डब्ल्यू डी 95, एस टी कॅटेगरी 92. त्यानंतर तुम्ही बघू शकता ई डब्ल्यू एस कॅटेगरी 94 सांगली डिव्हिजन. त्यानंतरचं जे नेक्स्ट डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी सातारा डिव्हिजन ई डब्ल्यू एस कॅटेगरी 95, यू आर कॅटेगरी 98, एस सी कॅटेगरी 93, ओबीसी कॅटेगरी 95. त्यानंतर ई डब्ल्यू एस कॅटेगरी 95, एस टी कॅटेगरी 91पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर पहा ई डब्ल्यू एस कॅटेगरी 95पर्यंत गेलेला आहे सातारा डिव्हिजन. पी डब्ल्यू डी एचा कडाप 91पर्यंत. त्यानंतर श्रीरामपूर डिव्हिजन तुम्ही बघू शकता. श्रीरामपूर डिव्हिजनचा जो कडाप आहे तर यू आर कॅटेगरी 97 गेला आहे, ई डब्ल्यू एस कॅटेगरी 93 गेला आहे, ओबीसी कॅटेगरी 95 गेलेला आहे, एस टी कॅटेगरी 92 गेलेला आहे, यू आर कॅटेगरी 97 गेलेला आहे, एस सी कॅटेगरी 95 गेलेला आहे.
त्यानंतर पहा UWS कॅटेगरी 93 गेला आहे सिंधुदुर्ग डिव्हिजन, OBC कॅटेगरी 94, EWS 93, UR कॅटेगरी 96, ST कॅटेगरी 90 सिंधुदुर्ग डिव्हिजन, SC कॅटेगरीचा 95वर गेलेला आहे, OBC कॅटेगरीचा 94वर गेला आहे, UR कॅटेगरी 95 पर्यंत गेलेला आहे. सोलापूर डिव्हिजन OBC कॅटेगरी 98, UR कॅटेगरी 97, त्यानंतर EWS कॅटेगरी 95, ST कॅटेगरी 90 गेला आहे फक्त 90वर ST कॅटेगरीचा सोलापूरचा आहे, EWS कॅटेगरी 96 गेलेला आहे सोलापूर डिव्हिजन, SC कॅटेगरी 93 गेला आहे त्यानंतर ठाणे डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन SC कॅटेगरी 96, UR कॅटेगरी 95, PWD 82वर गेलेला आहे फक्त बघू शकता. PWD कॅटेगरीचा जो कडा हा फक्त 82वर गेलेला आहे ठाणे डिव्हिजनचा, तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे वर्धा डिव्हिजन आहे, वर्धा डिव्हिजन पहा OBC कॅटेगरी 97, SC कॅटेगरी 96, EWS कॅटेगरी 92, त्याचबरोबर PWD 93, SC कॅटेगरी 96, SC कॅटेगरी 95, OBC कॅटेगरी 93, EWS कॅटेगरी 93, OBC कॅटेगरी 95 गेलेला आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे वर्धा डिव्हिजन आहे बघू शकता. यवतमाळ डिव्हिजनला तुम्ही पहा UR कॅटेगरी 96 गेलेला आहे, OBC कॅटेगरी 97 गेलेला आहे, त्याचबरोबर PWD 92वर गेला आहे, SC कॅटेगरी 96 गेलेला आहे, UR कॅटेगरी 96 गेला आहे, ST कॅटेगरी 92 पर्यंत गेलेला आहे, SC कॅटेगरी 96, त्यानंतर OBC कॅटेगरी 96 गेलेला आहे, PWA याचा 86 पर्यंत गेलेला आहे, OBC कॅटेगरी 95 पर्यंत, ST कॅटेगरी 94 पर्यंत गेलेला आहे. तर एवढा कडाप या ठिकाणी गेलेला आहे.